माझे अरेंज मॅरेज झाले होते. नंतर आमच्या नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ लागली. एक दिवस माझा नवरा दुबईला गेला आणि जेव्हा परत आला तेव्हा त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो तर मला त्याचा आधी फोटो बघायचा आहे, त्यानंतरच मी माझा निर्णय देईल. मी आईला म्हटले, काय आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहणार नाही का? आईने रागात म्हटले. मी म्हणाले, मला फोटो बघायचा आहे किंवा त्या मुलाला घरी बोलवून घे, त्यानंतरच मी तुला माझा निर्णय देईल. इतक्यात माझे वडील आले व म्हणाले, काय झाले, का बरं तुला तिला रागवत आहेस? मी म्हणाले, बाबा मला मुलाचा फोटो बघायचा आहे, त्यानंतरच मी निर्णय देईल. वडील म्हणाले, ठीक आहे, उद्या मी त्याचा फोटो बोलावून घेतो. आम्ही तुझ्या इच्छेशिवाय तुझे लग्न लावून देणार नाही. दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलाचा फोटो बोलावून घेतला. फोटो बघताच मला मुलगा खूप आवडला व मी लग्नासाठी होकार दिला. येत्या 10 दिवसांमध्ये माझे लग्न राहुल सोबत होऊन गेले. लग्न अरेंज असल्यामुळे कधीही दोघांची भेट झाली नव्हती. एक दुसऱ्याला कधीच बघितलं पण नव्हतं. पहिल्या रात्री राहुल आईस्क्रीम घेऊन रूममध्ये आला. मी डोळे खाली करून बसून होती. आईस्क्रीम तर माझे खूप फेवरेट होते. राहुलने मला म्हटले, आईस्क्रीम खाणार का? मी म्हणाले, तुम्ही खाऊन घ्या आधी. त्यावर राहुल म्हणाला, खाऊन घे, प्रेम वाढेल. आता मी आईस्क्रीम खायला लागले. तेवढ्यात राहुलने कपडे चेंज केले व इकडे मी पूर्ण आईस्क्रीम संपवून टाकलं. आईस्क्रीम कुठं आहे? मी खाऊन घेतलं. राहुल हसत हसत म्हणाला, गेले माझे 50 रुपये. आधी नाही म्हणाली व आता पूर्ण आईस्क्रीम संपवून टाकली. मी पहिल्याच रात्री समजून गेले, राहुल मनाचा खूप चांगला आहे, खूप छान गोष्टी सुद्धा करतो. असं करता करता संसार सुरू झाला आणि वेळ असाच जात राहिला. माझ्या भावाचे लग्न होते. मी 4 महिन्याची गर्भवती असल्यामुळे राहुलने मला म्हटले, तू भावाच्या लग्नाला जाऊ नको. डॉक्टरने तुला प्रवास करायला नाही म्हटले आहे. परंतु मी काही त्याचे ऐकत नव्हती. त्याने मला खूप समजावले. त्यावर मी त्याला म्हणाली, माझ्या सख्ख्या भावाचं लग्न आहे व तुम्ही मला नाही म्हणत आहे. तुम्ही मला कारमध्ये बसून आरामात सोडून द्या, मी तिथे स्वतःची काळजी घेईल. परंतु राहुलने मला स्पष्ट नाही म्हटले. दुसऱ्या दिवशी माझ्या भावाचा फोन आला व त्याने विचारले, ताई तू कधी येत आहे? तुला 4 दिवस अगोदरच यायचे आहे. त्यावर मी म्हणाली, तुझे जिजाजी मला यायला मना करत आहेत. माझी तर खूप इच्छा आहे, पण मी काय करू? दुसऱ्या दिवशी माझा भाऊ, आई वडील सर्व माझ्या घरी मला घ्यायला आले. त्यांना बघून मी जास्त खुश झाली. परंतु राहुलला माझी काळजी वाटत होती, कारण मी गर्भवती होती. म्हणून त्याने आई वडील व भावाला सांगितले की तुम्ही हिला घेऊन जा, पण हिला कोणताही त्रास होता कामा नये. त्याने मला 1000 रुपये दिले व म्हणाला, पैसे कमी पडत असतील तर कपाटातून अजून घे. मी म्हणाले, ठीक आहे, इतके पैसे पुरतील व मी माझ्या भावासोबत आई वडिलांसोबत लग्न घरी निघून गेली. लग्नाला 4 दिवस शिल्लक होते. मेहंदी, हळद असे विविध कार्यक्रम होऊ लागले. एक दिवस अचानक खूप जोराचा पाऊस आला व सगळीकडे पाणीच पाणी झालं. घरातल्या टाईल्सवर सुद्धा काही प्रमाणात पाणी आले होते. अचानक माझा पाय घसरला व मी पडले आणि मी जोरजोराने रडू लागले. माझ्या पोटात खूप वेदना व्हायला लागल्या. लगेच आई वडील व भावाने मला रुग्णालयात दाखल केले व राहुलला फोन लावून सांगितलं. राहुल हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो तात्काळ रुग्णालयात हजर झाला. मी खूप रडत होते. तितक्यात डॉक्टर आले व म्हणाले, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही, माफ करा. मी खूप रडत होते व मी स्वतःलाच दोष देत होते. मी यांचं ऐकलं नाही म्हणून मला माझं मूल गमवावे लागले. मी स्वतःला खूप कोसत होते. परंतु राहुलने शांतपणे मला समजवले, देवाची जी इच्छा असते तेच होत असते. आपल्या नशिबात हे मूल नव्हते असे समज. परंतु मी सतत स्वतःला कोसत होते, म्हणत होते, माझ्यामुळे हे झाले, मला माफ कर. राहुलने मला बराच वेळा समजावले व त्यानंतर राहुल मला घरी घेऊन गेला. इकडे लग्न धूमधडाक्यात पार पडले. लग्न झाल्यानंतर सर्व नातेवाईक माझी काळजीने विचारपूस करायला येऊ लागले. असेच दिवस निघून गेले. एका वर्षाने मला एक सुंदर मुलगा झाला. राहुल एका छोट्या कंपनीमध्ये काम करत होता. त्याला जास्त पगार सुद्धा नव्हता. त्यातच तो आपल्या गरजा पूर्ण करत असे. एकदा मी त्याला म्हणाली, मुलाला खूप गरमी होत आहे, घरामध्ये AC लावून द्या. त्यावर राहुल म्हणाला, आपली इतकी कमाई नाही, मी तुला AC लावून देऊ शकत नाही. परंतु मी काही केले ऐकत नव्हते, म्हणून त्याने नोकरीवर कर्ज घेऊन कसाबसा मला AC लावून दिला. मी खूप खुश झाली. असेच दिवस जात होते. परंतु राहुलची परिस्थिती काही चांगली होत नव्हती.
पगारवाढ मिळत नव्हती व नोकरीसुद्धा शाश्वती नव्हती. असेच 2 वर्षानंतर आम्हाला एक मुलगी झाली. आता त्याच्यावर अजून जबाबदारी वाढली. त्यात नोकरी खाजगी असल्याने त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट आले होते. कसेबसे तो आपलं घर परिवार चालवत असे. मी त्याला नेहमी म्हणत होते, तुम्ही आमच्या कोणत्याच गरजा व्यवस्थित पूर्ण करत नाही. राहुल महिन्याकाठी मला घर चालवण्यासाठी 10,000 रुपये द्यायचा, परंतु मी त्याला म्हणायची, इतक्या कमी पैशात आम्ही कसं जगायचं? तुम्ही नोकरी तरी शोधा. परंतु दुसरी नोकरी मिळणं एवढं सोपं नव्हतं. मी काही ना काही कारणावरून रोज त्याच्याजवळ वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करू लागली व आता त्याची कंपनीसुद्धा बरोबर चालत नव्हती. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये राहू लागला. आता तो घरात पैसे देत नसल्यामुळे मी व त्याच्यात एक दिवस खूप वाद झाला. तुम्ही दिवसभर काय करता? पैशाशिवाय मी कसं करू? घर कसे चालू? त्यावर त्याने म्हटले, 1-2 दिवसात मी तुला ॲडजस्ट करून देतो पैसे. परंतु मी काही त्याचे ऐकत नव्हती. तो रागारागात घरातून निघून गेला. मी आपल्या आईवडिलांना फोन लावला व सांगितले, हे मला आता घर खर्चाचे सुद्धा पैसे देत नाहीत. मी आता घर कसे चालवू? व नेहमी माझ्यासोबत वाद घालत असतात. दुसऱ्या दिवशी माझे आईवडील व भाऊ माझ्याकडे आले. त्या दिवशी रात्रभर राहुल घरी आला नव्हता. दुसऱ्या दिवशी राहुलला वाटले, चला आपण हिला आता समजावून देऊ व पैसे कुठून तरी आपण ॲडजस्ट केले आहेत ते तिला देऊ. म्हणून तो घरी आला. तेव्हा त्याने पाहिले की माझे आईवडील भाऊ आले होते. आईवडिलांनी राहुलला विचारले की काय झाले? त्यावर राहुल म्हणाला, काही नाही. आम्हाला असे समजले की तू आमच्या मुलीची योग्य काळजी घेत नाहीस व तू तिला आता पैसेसुद्धा देत नाहीस. तितक्यात मी म्हणाले, हे माझ्यासोबत रोज भांडण करतात व यांचं घराकडे लक्ष नाही. असाच वाद वाढत गेला व त्याने माझ्या गालफटीत आईवडिलांच्या समोर लावली. त्यामुळे मला सुद्धा त्याचा खूप राग आला आणि माझे आईवडील मला घेऊन गेले. राहुल आता एकटा पडला होता. अशातच त्याने ती नोकरीसुद्धा सोडून दिली व आता तो दिवसभर घरीच असे. जवळ पैसा नव्हता. असाच महिना निघून गेला. इकडे मी आईवडिलांकडे राहून लागली. त्याने सुद्धा मला काही फोन केला नाही व मी सुद्धा त्याला एकही फोन केला नाही कारण दोघांनाही असे वाटत होते की आपण आपल्या जागी योग्य आहे. असेच पाहता पाहता आता 3 महिने झाले होते, तरी सुद्धा कोणीही एकमेकांसोबत बोललं नव्हतं व घरच्यांनी सुद्धा राहुलसोबत कॉन्टॅक्ट केला नाही. अशातच एक दिवस राहुलला त्याच्या मित्राचा फोन आला व त्याने म्हटले की तुझ्यासाठी एक खूप चांगली नोकरी आहे, परंतु नोकरीसाठी तुला दुबईला जावे लागेल. त्याने विचार केला, पैसा आला की सर्व व्यवस्थित होऊन जाईल. मग तो दुबईला निघून गेला. आता त्याचा मोबाईल नंबर सुद्धा बंद झाला होता. त्याने नवीन नंबर दुबईला घेतला होता, परंतु मनात मुलांची आणि बायकोची आठवण सतत येत होती. इकडे मी माहेरी जाऊन आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. मुलांची इच्छा आकांक्षा आता सर्व भावावर अवलंबून झाल्या होत्या व वहिनीसुद्धा आता तिला टोमणे मारत होती. एक दिवस मुलांसाठी फटाके आणण्यासाठी म्हणून मी भावाला म्हटले, मला काही पैसे दे, मुले फटाके व कपडे मागत आहेत. तितक्यात माझी वहिनी आली व म्हणाली, अहो इथे आपल्या गरजा पूर्ण होत नाहीत. आपण हिच्या मुलाबाळांचे कधीपर्यंत करायचं? तुम्ही आता हिचे दुसरे लग्न लावून द्या. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी गयावया करू लागले की मला दुसरे लग्न नाही करायचे. माझ्या नवऱ्यावर राहुलवर माझे खूप प्रेम आहे. मी लगेच त्याचा मोबाईल नंबर डायल केला, परंतु फोन स्विच ऑफ येत होता. आता काय करावे मला कळत नव्हतं. मी सतत देवाजवळ प्रार्थना करत होती. तिकडे दुबईमध्ये राहुलला सुद्धा मुलांची व बायकोची आठवण खात होती. आता पैसेसुद्धा जवळ आला होता. इकडे माझ्या भावाने माझ्यासाठी एक लग्न झालेला व्यक्ती लग्नासाठी पाहून ठेवला होता व त्याला 2 मुले होते. आता माझे लग्न लावून देणार म्हणून मी खूप अस्वस्थ झाले होते. मी दिवसभर रडत होते. मला काही कळत नव्हते काय करावे, परंतु देवाने व नशिबाने काही वेगळेच माझ्या नशिबात लिहिले होते. राहुलच्या मनात आले की आता मुला बाळांना व बायकोला दुबईला घेऊन यावे, म्हणून त्याने भारतामध्ये येण्यासाठी तिकीट केले व दुसऱ्या दिवशी तो भारतामध्ये आला आणि सरळ माझ्या आईवडिलांच्या घरी आला. मी कपडे धुवत होती. राहुलला दारात पाहताच मी धावतच आले व त्याला मिठीत घेऊन खूप रडू लागले. तो पण खूप रडू लागला. मी ताठमानाने भावाला वहिनीला सांगितले, माझा नवरा आला आहे, आता तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलांना घेऊन नवऱ्याकडे निघून गेली. राहुलने माझा व मुलांचा पासपोर्ट विजासुद्धा बनवून घेतला व आम्हाला दुबईला घेऊन निघून गेला.